भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण पाहत आहोत भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर विवरण करतो आहोत, अभ्यास करतो आहोत। सर्वांगीण अभ्यास आपला सुरू आहे, म्हणजे त्याच्यातलं तत्त्वज्ञान आहे, त्याच्यातलं व्यवस्थापन आहे, वर्तमान काळाशी ते कसं सुसंगत आहे हेही आपण बघतो आहोत। त्या पलीकडे त्याच्यातलं सौंदर्य आहे, त्याच्यातलं व्याकरण आहे। असा अभ्यास आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून करतो आहोत आणि त्यासाठी आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहोत। आज 122वा भाग आहे आणि आपला सुरू आहे तो 16वा अध्याय। या 16व्या अध्यायातला 2 भागामध्ये आपण त्याचा विचार केला, पण एकच श्लोक झाला, फक्त एकच श्लोक झाला आहे। कारण ह्याच्यातले दैवी गुण आहेत ना, ते पुन्हा पुन्हा समजावून घेण्यासारखे। यापूर्वी बोललो नाही असं नाही आहे ह्याच्यावर, पण पुन्हा पुन्हा त्याच्यातलं समजून घेतलं, ते ठसले जर का मनावर, तर आपल्याला आचरणात आणणं त्यातल्या त्यात सोपं जाईल। आणि म्हणून आपण त्याचं पुन्हा वेगळ्या अंगाने विचार करतो आहोत आणि समजावून घेतो आहोत। पहिला श्लोक होता अभयं सत्व संशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम। अभयावरच खूप बोलण्यासारखं आहे, कारण अभय हा सेनापती आहे ना। सुरुवातीलाच अभय आहे आणि शेवटी आहे ती नातिमानिता। त्यामुळे अभयाबद्दल पुष्कळ बोललो, पण सगळं झालं का? म्हणजे अभय हा विषय कव्हर झाला का? अजूनही नाही बरं का। कारण शेवटी भय हे कुठे उत्पन्न होतं? भय आपण हे पाहिलं की भय हे नेहमी दुसऱ्यापासून असतं, द्वितीयात्वयी भयम असती, दुसऱ्यापासून भय असतं। आणि जेव्हा अद्वैताचा साक्षात्कार होतो, अद्वैताची अनुभूती येते, तेव्हा भय उरतच नाही। आणि म्हणून हे पहिले 3 गुण आहेत ना, अभयम, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, हे 3 गुण सिद्धपुरुषाची लक्षणं आहेत। आपल्यासारख्या सामान्यांना हे लगेच झेपेल असं नाही, जमेल असं नाही, पण ही सिद्धपुरुषाची लक्षणं आहे आणि त्याला अद्वैताचा साक्षात्कार झाल्यामुळे तो निर्भय होतो। पण सामान्यांच्या बाजूनी सुद्धा विचार करायला काय हरकत आहे? सर्वसामान्य लोकांना भीती कशाची वाटते? आणि भीती निर्माण कुठे होते? तर सगळ्यात सुरुवातीला भीती ही अंतःकरणातच निर्माण होते। जेव्हा आपलं आचरण अशुद्ध असतं, आपण काहीतरी पाप केले, आपण काहीतरी खोटं बोलले, आपण काहीतरी चोरी केली आहे, तर बाकीचे कोणी आपल्याला काही दोष देवोत किंवा न देवोत, आपल्यालाच भीती वाटत असते। असं म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे, किंवा हिंदीमध्ये म्हण आहे चोर की दाढी में तिनका। त्यामुळे अशी गोष्ट आहेच आहे की असे बरेच दरबारातली लोकं जमलेली होती
आणि राजा होता आणि काहीतरी एखाद्या मौल्यवान वस्तूची चोरी झाली होती. तेव्हा राजाने प्रधानाला सांगितलं की तुम्ही ह्याच्यातलं चोर शोधून काढा, या दरबारातल्या लोकांपैकीच कोणीतरी चोरी केली. तेव्हा प्रधानजी म्हणाले की काही वेगळं शोधायला नकोच, ज्यांनी चोरी केली आहे ना त्याच्या दाढीमध्ये एक गवताचं एक पातं अडकलेलं आहे, तिनका एक छोटीशी काडी अडकलेली आहे, आणि जो चोर होता त्यांनी सहजच असा आपल्या दाढीवरनं हात फिरवला. तेव्हापासून म्हण आहे, चोर की दाढी में तिनका. तसंच आहे, आपल्या मनात पाप असलं की आपल्याला सारखं कुणीतरी बघतंय का, कुणीतरी मला पकडेल का, कुणीतरी मला दोष देईल का, असं वाटतं की नाही. तसंच हे आहे. म्हणजे बघा ना, एवढा 14 चौकड्याचं राज्य असलेला अगदी महापराक्रमी असा रावण, असा दशानन, म्हणजे अगदी देवता, यक्ष, राक्षससुद्धा रावणाला भीत होते. पण असा रावण जेव्हा सीतेचं हरण करायला गेला तेव्हा तो स्वतःच घाबरलेला होता, कारण त्याच्या मनात पाप होतं ना. आणि म्हणून तो इकडे तिकडे बघत कोणी बघतंय का, कोणी येतंय का, असं बघत चालला होता. त्याच्या मनात पाप होतं. खरंच अयोग्य आचरण असलं ना की त्याचंच आपल्यालाच खरं तर भय वाटत असतं. आता अगदी भगवद्गीतेतलंच उदाहरण बघायचं तर पांडवांनी शंख फुंकले, आपण पाहिलं मागे, ततश्वेतैर्हयैर्युक्ते महतिस्यंदने स्थितो माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. पहिल्यांदा श्रीकृष्णाने, अर्जुनाने शंख फुंकले, मग भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, युधिष्ठिर आहे, ह्यांनी सगळ्यांनी शंख फुंकले. आणि तेव्हा कौरवांची हृदय विदीर्ण झाली. काय ऐकून? सघोषोधार्तराष्ट्राणां हृदया निव्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन. त्यांच्या मनात पाप असतं, त्यांना जास्त भीती वाटली. म्हणजे असं काही आपण ह्याच्यावरनं कन्क्ल्युजन काढू शकत नाही की ज्याला भीती वाटते तो पापी आहे, असं नाही मला म्हणायचं. पण सर्वसाधारण हा नियम आहे. आणि किंवा लहानपणी आम्ही नेहमी म्हणायचो की कर नाही त्याला डर कसली. खरंच आहे, ज्यांनी केलेलंच नाही आहे, पापच केलं नाही आहे, त्याला भिण्याचं खरंच कारण नसतं. अगदी आजचं उदाहरण बघूया आपण. अगदी आता एक 4-5 वर्षापूर्वी जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं, तेव्हा जेव्हा त्या नोटाबंदी आली, 500 आणि 1000च्या नोटा जप्त केल्या, तेव्हा ज्यांच्याकडे काळा पैसा होता ते सगळे घाबरले की आता हे कसे काय आपल्याला म्हणजे त्याचा काळ्याचा गोरा पैसा कसा करायचा. तर हे त्यांना भीती वाटली. पण आम्हाला वाटली का? सर्वसामान्यांना भीती वाटली का? कारण आमच्याकडे नव्हतेच, इल्लिगल आमच्याकडे पैसेच नव्हते. किंवा आत्ता काही महिन्यापूर्वी 2000च्या नोटा बंद झाल्या, आम्ही घाबरलो का? नाही, आमच्याकडे काय 4-2 नोटा होत्या, एवढ्या आम्हाला वापरता आल्या सप्टेंबरपर्यंत. म्हणजे ज्याच्या मनात पाप नाही त्याला कधीच भीती वाटत नाही, हे एक गोष्ट झाली. आणि लक्षात घ्या, ज्यांनी कर्तव्य कर्म उत्तम रीतीने केली आहे, जे ज्ञेय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, जे प्राप्तव्य आहे म्हणजे जे धर्माने शास्त्राने ठरवून दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे ज्याचं आचरण आहे त्याला घाबरण्याचं कारणच नाही आहे. किंवा जो स्वतःला परमात्म्याचा खऱ्या अर्थाने अंश मानतो त्यालाही भीतीचं कारणच नाही आहे. अभयम सत्वसंशुद्धीर, याच्याबद्दलही पुष्कळ बोललो आहे, पण अजून झालं आहे असं नाहीच. ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च, दानाबद्दलही बोललो आहे. अनेक प्रकारची दानं आपण त्याच्यामध्ये अभ्यास थोडासा केला होता. पण आणखीन थोडंसं बोलायचं आहे की जे आपल्याला प्राप्त झाले ना, जे काही तुमच्याकडे संपत्ती आहे, तुमच्याकडे सौंदर्य आहे, तुमच्याकडे शारीरिक शक्ती आहे, तुमच्याकडे वेळ आहे, जे काही असेल ते कुणी दिलं आहे तुम्हाला. जरी सौंदर्य असेल, शक्ती असेल, तरीसुद्धा ते परमेश्वराचंच ती वरदान आहे. त्यामुळे ज्यांनी दिलं आहे त्यालाच परत करायचं. आणि त्याला कुठे पाहायचं? तर त्याला समाजामध्ये पाहायचं. हेही मागे पाहिलं होतं आपण. क्रिएटर आहे, त्याच्या क्रिएशनमध्ये त्याला शोधायचं. आणि मग हे जे दान ज्यांनी दिलं आहे त्यालाच परत करायचं. आपण वेगळं काहीच नाही, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. अगदी योगी अरविंदांची कथा सांगतात
की त्यांचं विवाह झाला होता, मृणालिनी देवींशी विवाह झाला होता. पण त्याच्यानंतर त्यांनी मृणालिनीला जेव्हा पत्र पाठवली त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझ्या मनात असा नेहमी विचार येतो की जी मला बुद्धिमत्ता मिळाली आहे, जे रूप मिळालं आहे, जे ज्ञान आहे, जे वक्तृत्व आहे, ते सगळं परमेश्वराचं आहे. ह्याच्यात माझा काहीच वाटा नाही आहे आणि ज्याने दिलं आहे त्यालाच परत करावं असं मला वारंवार वाटतं. आणि किती हा उदात्त विचार आहे. खरंच आहे, ज्याने दिलं आहे ते त्याला परत करायचं आणि देऊन आपण त्या दुसऱ्यांवर उपकार करत नसतो बरं का. हे उपकार नाही आहेत, उलट आपण ज्याला देतो त्याच्यामुळे आपला भार हलका होतो. संपत्तीचा भारसुद्धा हलका करा, विद्वत्तेचासुद्धा भार हलका करा, श्रमांचासुद्धा भार हलका करायचा असेल तर दान दिलंच पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची दानं आहेत. म्हणजे पूर्वी अतिथी सत्कार केला जायचा. दररोज, एखाद दिवशी नाही, दररोज आपल्या भोजनापूर्वी गृहस्थानी अगदी कोपऱ्यापर्यंत त्या गल्लीच्या तोंडापाशी जाऊन बघायचं, विचारायचं कोणी अतिथी आहे का. आणि पूर्वी खरंच अतिथी असायचे, कारण लोक पायी प्रवास करायचे. आणि मग अशा अतिथीला आपल्या घरी बोलवायचं, आदर सत्कार, त्याला पाय धुवायला पाणी, आवश्यकता असेल तर आंघोळीला पाणी, काही टॉवेल, कपडे हे सगळं देऊन त्याला उत्तम भोजन देणं म्हणजे त्याचा सत्कार करणं. आणि हे त्याच्यावर उपकार नाहीत बरं का. हे उपकार नाही आहेत, उलट अतिथी पंक्तीला असला की अन्नशुद्धी होते असं म्हणतात. अन्नाचा कुठलाही दोष बाधक होत नाही असा अतिथी सत्कार म्हणून. त्यामुळे दानाचं महत्त्व पाहिलं, आर्जवाचं पाहिलं, कितीतरी आपण गोष्टी पाहिल्या आहेत, पण तरी पुष्कळ बोलायचं आहे अजून. आर्जव पाहिलं होतं ना. आर्जवमध्ये रुजू शब्द आहे, मूळ शब्द रुजू आहे. आणि रुजू म्हणजे सरळ, निष्कपट स्वभावाचा, साधा सरळ स्वभाव असणं, सरळ सोट स्वभाव असणं म्हणजे आर्जवी आहे. पण आर्जव म्हणजे साधी माणसं असतात, पण जेव्हा साधी माणसं असतात त्यांना आपण साधे आहोत याचासुद्धा अहंकार नसतो बरं का. जेव्हा तुम्ही ते प्रूव्ह करायला जाता, मी बघा किती साधा सरळ माणूस आहे, तेव्हा तुमच्यामध्ये वक्रता येते, तेव्हा तुमच्यामध्ये वाकडेपणा येतो. प्रूव्ह करू नका. बी अ गुड पर्सन बट डोंट ट्राय टू प्रूव्ह इट. तुम्ही ते प्रूव्ह कराल, सिद्ध करायला जाऊ नका. मी किती साधा आहे, मी किती सरळ आहे, मी किती निष्कपट आहे. नको नको. साधे आहात, साधेच राहा, लोकांना बरोबर कळतं. किंवा असंही म्हटलेलं आहे, साधं होण्यासाठी काय करायचं. साधा सरळ स्वभाव आपल्याला हवा असेल तर काय करायचं. पहिल्यांदा म्हटलेलं आहे बी गुड. पहिल्यांदा तुम्ही चांगले व्हा, देन डू गुड अँड देन गेट गुड. बी गुड, डू गुड अँड गेट गुड. इतकी त्रिसूत्री आहे, साधेपणाची त्रिसूत्री आहे. मग करायची का आपण ही आत्मसात. चांगलं व्हायचं आहे, विकार, दोष, पाप सगळी बाजूला करायचे. बी गुड, देन डू गुड. काहीतरी चांगलं करा, विधायक कार्य करा, अँड देन गेट गुड. यू विल डेफिनेटली गेट गुड थिंग्स. आपोआप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे चालत येतील, त्याच्या मागे लागू नका. एवढं हे आर्जव आहे. काय सुंदर आहे हो. आणि मग पुढच्या श्लोकात, दुसऱ्या श्लोकामध्ये सुद्धा पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. अहिंसा, सत्यमक्रोधस्त्याग, शांतिरपैशुनम, दया भूतेष्वलोलुप्त्वम, मार्दवम ह्रीरचापलम. त्याच्यातल्या अहिंसा या गुणाबद्दल आपण पाहिलं होतं. अहिंसा म्हणजे शारीरिक हिंसा काय आहे, मानसिक काय आहे, वाचिक हिंसासुद्धा आहे. एखाद्याला शब्दाने दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे. एखाद्याचं वाईट चिंतणं ही सुद्धा हिंसाच आहे. किंवा एखाद्याला प्रत्यक्ष मारहाण करणं ही सुद्धा हिंसाच आहे. पण हे पुढचे प्रकार आहेत आणि हे पुढच्या अध्यायात येणार आहेत, म्हणून ह्याच्याबद्दल आत्ता फारसं नाही बोलत. पण अहिंसेबद्दल थोडं तर बोलायलाच पाहिजे. काय बोलूया अहिंसेबद्दल. अहिंसा परमो धर्म. जैन धर्माचं हे अगदी बोधवाक्य आहे, अहिंसा परमो धर्म. आणि तिथे जैन धर्मामध्ये इतका मायन्यूट विचार केला, इतका सूक्ष्म विचार केलेला आहे की कुठल्याही पदार्थामधनं, म्हणजे प्रत्यक्ष हिंसा तर करायची नाहीच, ती तर अमान्यच आहे. नकळतसुद्धा हिंसा होऊ नये म्हणून ते आपल्या चेहऱ्याभोवती, नाकाभोवती एक मास्क लावतात. किंवा आहार घेतानासुद्धा जमिनीच्या खाली उगवणारं धान्य, म्हणजे
फळभाज्या वगैरे ते खात नाही. म्हणजे सुरण असेल, गाजर असेल, मुळा असेल, बटाटा असेल, हे सुद्धा ते खात नाहीत. कारण चुकून ते काढताना हिंसा होऊ शकते, इतका त्याचा मायन्यूट विचार आहे. आणि खरंच तुमच्या एकूणच आहारामध्ये, विहारामध्ये, एकूण वागण्या बोलण्यामध्ये ही अहिंसा जेव्हा दिसून येते, जेव्हा साधकाची तत्परता असते, त्याचा आग्रह असतो, तेव्हा हळूहळू लक्षात घ्या, हळूहळू साधनेमध्ये आवड निर्माण होते, रुची निर्माण होते. आत्ता सर्वसामान्यांना कंटाळा येतो, साधना, उपासना, नामस्मरण करायचा कंटाळा येतो. टी व्ही बघायचा, गप्पा मारायचा कंटाळा येत नाही, पण ह्याचा कंटाळा येतो. पण ह्याच्यामध्ये आपण तत्पर असलो, आग्रही भूमिका असली की हे माझं केल्याशिवाय मी जेवणार नाही, असं जर का खरंच आपण काही नियम घालून घेतले, तर हळूहळू पहिल्यांदा जाचक वाटेल थोडंसं, पण हळूहळू त्याच्यामध्ये रुची निर्माण होते की ते केल्याशिवाय चैनच पडत नाही, असंही आहे. आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे, अशा साधकाच्या सहवासात जेव्हा आपण येतो ना, अशा साधकाच्या सहवासात जेव्हा इतर लोक येतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला पारमार्थिक परमाणू पसरलेले असतात. म्हणजे बघा ना, फुलाचा सुगंध वाऱ्याबरोबर आपोआपच येतो. अगदी मुद्दाम त्या फुलाच्या जवळ जाऊन त्याला नाक लावावं लागत नाही आहे, सुगंध पसरतोच. जसा फुलाचा सुगंध पसरतो, तसा सत्संगाचा सुद्धा सुगंध आहे. सज्जन व्यक्ती आसपास असल्या की त्यांचे जे पारमार्थिक परमाणू असतात ना, ते पसरतात आणि वायुमंडल शुद्ध होत असतं. म्हणून तर आपण म्हणतो ना, एखाद्याच्या सहवासामध्ये आम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं, की यांच्याकडे जाऊन आलो की आम्हाला इतकं बरं वाटलं की त्यांनी आमची कुठल्या समस्या वगैरे सोडवल्या नाही, कुठल्या प्रश्नांची उत्तरं दिली असंही नाही आहे, पण नुसतं ते आले आणि आम्हाला बरं वाटलं, किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला बरं वाटलं. हे कशामुळे होतं? तर अहिंसेचं सुद्धा एक शुचिता आहे. या अहिंसेमुळे सुद्धा एक प्रकारची प्रसन्नता वातावरणात सुद्धा पसरते. कारण त्याचंही एक कारण असं आहे की आपण जो श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो, ही तर अगदी सहज क्रिया आहे, नाही का? श्वास घेणं आणि उच्छ्वास सोडणं ही सहज प्रक्रिया आहे. पण ह्या श्वासोच्छ्वासामध्ये काही क्षण तो श्वास आपल्या शरीरात राहतो, आपल्या फुफ्फुसामध्ये राहतो आणि मग तो सोडला जातो. अशी जर का प्रक्रिया असेल, तर जो काही क्षण आपल्यामध्ये राहतो त्याला एक सुगंध येतो, सुगंधित वातावरण होतं. आणि म्हणून अशा साधकाच्या, अशा सिद्ध पुरुषाच्या सान्निध्यामध्ये प्रसन्न वाटायला लागतं, असंही म्हटलेलं आहे. आणि त्यांचे गुण आहेत ना, असं एक मागे मी बोलले होते कदाचित, गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः. गुणच तुमच्या निरोप्याचं काम करतात. तुम्ही चांगले आहात हे लोकाला सांगायला जाऊ नका, हो मी चांगला आहे बरं का, मी सज्जन माणूस आहे, कशाला सांगताय? गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां. ते कुठेही राहत असू देत, लोकांना तो सुगंध येतोच. केतकी गंधमाघ्रातुं, केवड्याचं बन फुललं आहे याची जाहिरात नाही करावी लागत, याचे फ्लेक्स नाही लावावे लागत. भुंग्यांना बरोबर ती वार्ता कळते. स्वयं आयान्ति षट्पदाः. षट्पद म्हणजे भुंगे. स्वयं आयान्ति, आपणहूनच येतात. कशासाठी? केतकी गंधमाघ्रातुं, केवड्याचं गंध घेण्यासाठी जसे भुंगे येतात, तसं या सिद्ध पुरुषाकडे साधक आपोआप आकर्षित होतात. अहिंसा परमो धर्मः. इथपर्यंत आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. म्हणजे जवळजवळ 10च गुण आपले झाले होते. आता 11वा गुण काय आहे? सत्य. म्हणजे सत्य म्हणजे काय? सत्यम वद धर्मम चर, हा आमच्या शास्त्राचा पहिला उपदेश आहे. पहिल्यांदा जेव्हा समावर्तन असतं, तेव्हासुद्धा आपल्या छात्राला परत जाताना पहिला उपदेश आहे सत्यम वद, खरं बोल, धर्मंचर, धर्मानी वाग. हे पहिला उपदेश. किंवा आपण लहान मुलांनासुद्धा, हे राहू दे, संस्कृत तर राहू दे, आपण लहान मुलांनासुद्धा पहिल्यांदा काय सांगतो? खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये. अगदी लहानपणापासून.
अगदी चोराचा मुलगा चोरसुद्धा त्याच्या मुलाला हेच सांगतो, खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये. ही मूल्य आहेत, ही शाश्वत मूल्य आहेत. त्यामुळे सत्य म्हणजे काय आहे? जे ऐकलं आहे, जे पाहिलं आहे, जे वाचलं आहे, जे मला समजलं आहे, ते जसंच्या तसं प्रिय शब्दामध्ये सांगणं, तिखट मीठ न लावता सांगणं, हे सत्य आहे. आणि सत्याला जाणून जो घेतो तो सत्याच्या सन्मुख होत असतो. लक्षात घ्या, सत्याने वागलं की तुम्हाला समाजामध्ये सुद्धा मान मिळतो. थापाड्या माणसावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि त्यालाही स्वतःला लक्षात खूप ठेवावं लागतं की मी काय बोललो आहे, कुणाशी काय बोललो आहे, परत ते दोघं भेटतील तेव्हा मला काय बोलायचं आहे. म्हणजे हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा तुम्ही अगदी मोकळे असता. तुमच्यावर कुठलं दडपण नसतं, कुठला भार नसतो. आणि त्यामुळे काय होतं, सगळ्या क्रिया त्यांच्या सहजतेने होतात, उत्साहपूर्वक होतात आणि सत्याकडे जाण्यासाठीच ह्या सगळ्या क्रिया होत असतात. बघा आता सत्य, अजून पुष्कळ बोलायचं ह्याच्याबद्दल. सत्याबद्दल, अहिंसेबद्दल तर बोललो आपण. सत्याची एक व्याख्या केली आहे बरं का. अप्रिय अनृतवर्जितम यथाभूतार्थवचनम इति सत्यम. काय म्हटलेलं आहे? अप्रिय बोलू नका, सत्य बोलायचं. मग मी परखड बोलणार, माझा स्पष्ट वक्तेपणा आहे म्हणून लोकाला लागेल असं बोलू नका. अप्रियही बोलू नका आणि अनृतही बोलू नका. शब्द फार सुंदर आहे, अनृत. अनृत म्हणजे खोटं. कारण सत्याच्या वरती, लक्षात घ्या, थोडं आणखीन आपण थोड्या टर्म्स समजून घेणार आहोत. सत्याच्या वरती एक शब्द आहे, तो आहे ऋत. ऋत, ऋषीतला ऋ म्हणायचं आहे. ऋत म्हणजे सत्यापेक्षा श्रेष्ठ. सत्य तरी सापेक्ष असतं, सत्य सापेक्ष असतं. ही मुलगी गोरी आहे असं मी म्हणते, पण जेव्हा तिच्यापेक्षा जास्त गोरी असते तेव्हा ही थोडी सावळी ठरते त्या गोरीच्या पुढे. म्हणजे सत्य सापेक्ष असतं, सत्य बदलू शकतं, पण ऋत हे कधीही बदलत नाही. आपण अथर्वशीर्षात म्हणतो ना, सत्यम वच्मी ऋतम वच्मी. मी सत्य बोलीन आणि ऋत बोलीन. आणि ऋत म्हणजे काय आहे, तर ऋत म्हणजे युनिव्हर्सल रूट, युनिव्हर्सल ट्रुथ. वैश्विक सत्य म्हणजे ऋत आहे. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, आपल्याला माहिती आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. मग फक्त भारतातच उगवतो का? आफ्रिकेमध्ये काय तो दक्षिणेला उगवतो का? नाही 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 नाही, सगळीकडे पूर्वेलाच उगवतो. जसं इंग्लंडमध्ये गुरुत्वाकर्षण आहे तसंच सगळ्या देशात सुद्धा आहे. न्यूटननी जरी नियम शोधून काढला असला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असला, तरी त्यापूर्वी गुरुत्वाकर्षण होतंच ना. आणि सगळीकडेच आहे की ह्या देशात आहे आणि ह्या देशात नाही आहे, उलटी फळं असं नसतं. त्यामुळे ते ऋत आहे असंही म्हणता येईल. पण सत्यापुरतं जर का बोलायचं असेल तर असत्य तर बोलायचं नाही, अप्रिय बोलायचं नाही, यथार्थ बोलायचं. जसं आहे तसंच, पदरचं काही घालायचं नाही त्याच्यात. त्यामुळे आणि हे कशासाठी आपण घालतो? तिखट मीठ लावून एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगण्यामध्ये काय असतं, तर व्यक्तिगत स्वार्थ असतात. की एखाद्याने काही समजा चूक केली आहे, ती आणखीन वाढवून सांगायची किंवा स्वतःचा पराक्रम आणखीन तिखट मीठ लावून सांगायचा. व्यक्तिगत स्वार्थ आहे, हेवे दावे आहेत, रागद्वेषामुळे ते अतिरंजित असं बोलणं होतं, तिखट मीठ लावून. ते नको. कुठे बोलावं, किती बोलावं, काय बोलावं, ह्याचं तारतम्य हवं. सत्य बोलताना सुद्धा हे तारतम्य हवं. त्यामुळे सत्यम वद धर्मम चर हा आमचा पहिला नियम सांगितलेला आहे. या आता बघा, सत्य हे सापेक्ष आहे हे तर बघितलं. आता सत्याचा वाली कोण आहे, तर परमेश्वर आहे. आपल्या देशाचंच ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. नेहमी खरंच बोललात ना, तुम्ही अगदी सत्यवचनी असाल तर समाज तुमच्याकडे आदराने बघतो, आदराने. त्यामुळे समाजात तुम्हाला मान मिळतो, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ राहतो. असं आहे. सत्य बोलताना ते प्रिय असावं आणि दुसऱ्याला दुखावणारं नसावं, असं सत्य आहे. तर कमीच बोलली आहे तरी सत्यावर. पण अहिंसा, सत्यम. पुढचा काय एक गुण, अक्रोध. अक्रोध म्हणजे काय आहे, ज्याच्या मनात क्रोध नाही असा अक्रोध. क्रोध तर आम्हाला लगेच येतो, राग आमच्या अगदी नाकावरच बसलेला असतो. जरा मनाविरुद्ध झालं की राग येतो. पण त्याच्यातही दोन प्रकार आहेत बरं का.
नुसता राग येणं नैसर्गिकच आहे खरं म्हटलं तर, पण त्याला म्हटलेलं आहे क्षोभ. क्षोभ. आम्हाला क्षोभ होतो, अनेक वेळेला क्षुब्ध होतं आमचं अंतःकरण. समाजामध्ये किंवा एकूणच सगळ्या कुटुंबामध्ये किंवा काही नातेवाईकांमध्ये काही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की आम्हाला क्षोभ होतं, आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला राग येतो. पण लगेच आम्ही काही दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही की ह्याचं अगदी वाईट हो असं आम्ही म्हणत नाही. पण जेव्हा ते तशी दुसऱ्याचं अनिष्ट होण्याची भावना मनात येते तेव्हा तो क्रोध होतो. क्षोभ एक वेळ सुसह्य आहे, खरं तर नसावाच, क्षोभही नसावा. पण क्षोभाची पुढची पायरी आहे ती क्रोध आहे. आणि क्षोभही नको आणि क्रोधही नको. आणि म्हणून तर या कामविजयाचं प्रतीक म्हणून इथे अक्रोध म्हटलेलं आहे. मागे पाहिलं होतं आपण, 2दा-3दा पाहिलं होतं. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रमः. किंवा 3ऱ्या अध्यायात पाहिलं होतं काम एष क्रोध एष. सगळ्याचं मूळ काय येतं ते आहे काम. पहिल्यांदा हवंसं वाटणं, हे पाहिजे, मला पाहिजे, मलाच पाहिजे, मला नाही मिळालं तर कोणालाच मिळता कामा नाही, अशी जेव्हा भावना येते तेव्हा तो क्रोध होतो. आणि तेव्हा ती पूर्ण झाली नाही की क्रोध येतं. आणि जेव्हा पूर्ण होते तेव्हा मद प्राप्त होतं. म्हणजे काम हे सगळ्याचं मूळ आहे. मग अक्रोध असणं म्हणजे कामावर विजय मिळवलात तुम्ही. अक्रोधी जेव्हा माणूस होतो तेव्हा कामविजयाचं ते प्रतीकच आहे. अहो, एकनाथ महाराज हे तर कामविजयाचं केवढं मोठं प्रतीक आहे. यवन किती वेळा त्यांनी त्या गंगेवरनं स्नान करून येताना यवन किती वेळा थुंकला, 108 वेळा थुंकला, तरीसुद्धा एकनाथ महाराज रागवले नाहीत, चिडले नाहीत, संतापले नाहीत. उलट ते म्हणाले की बरं झालं, ह्याच्यामुळे मला 108 वेळेला गंगा स्नान करण्याचं पुण्य मिळालं. विंचवाने दंश केला त्यांना अनेक वेळेला, पण विंचवाला त्यांनी मारलं नाही. ते म्हणाले असू दे, मी त्याला सोडून देतो. विंचवाचा स्वभाव आहे दंश करणं आणि माझा स्वभाव आहे क्षमा करणं. म्हणून तर शांती ब्रह्म म्हणतात ना महाराजांना, नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात. त्यांची शांती कधीही ढळली नाही किंवा क्रोधाने सुद्धा त्यांना त्रासलेलं नाही आहे. आता ह्या आणि जेव्हा आणखीन एक बघा, जेव्हा आपल्या मनाला खात्री आहे, आपल्या मनाला खात्री आहे की माझं कुणीही अनिष्ट करू शकत नाही, तेव्हा राग येतच नाही. राग केव्हा येतो? ह्यांच्यामुळे माझं वाईट झालं, मी अशी चांगली माझी प्रगती चालली होती, हा माणूस आडवा आला. किंवा ऑफिसमधला एखादा सहकारी असेल, बॉस असेल, सारखा आमच्या मनात राग खदखदत असतो. पण जर मी ठरवलं ना, मागे पाहिलं होतं आपण, उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत, आत्मैव हि आत्मनो बंधू आत्मैव रिपुः आत्मनः. जर मला खात्री आहे की मला प्रगती करायची तर मी नक्की करणारच, कुणीही माझ्या मार्गामध्ये आडवं येऊच शकणार नाही, अशी खात्री असते, तेव्हा आपोआप कोणाचा रागच येत नाही, क्रोधावर विजय मिळवता येतो. कारण मला फक्त माझी प्रगती साधायची अशी खात्री असते. बघा ना, डॉक्टर लोक ऑपरेशन करतात. दुसऱ्या कोणी आपल्याला जरा काही शस्त्र उगारलं तरी आम्हाला लगेच राग येतो. पण डॉक्टर एवढं ऑपरेशन करतात, आमचा एखादा अवयव बाहेर काढतात, पण आम्ही त्यांच्यावर काही रागवतो का? कारण अहो, ते आमच्या भल्यासाठी असतं. मग असंच समजूया, आमच्या मनाविरुद्ध वागणारा माणूससुद्धा आमचं मन आणखीन शुद्ध, आणखीन निर्मळ करवतो आहे असंच मानायचं. त्यामुळे त्या एका प्रकाराने तो उपकारच करत असतो. अर्जुन नाही का सरळ मनाचा आहे ना, मागे पाहिलं होतं आपण, पहिल्या अध्यायातला 46वा श्लोक काय होता? यदि माम प्रतीकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरम भवेत. त्या धार्तराष्ट्राने, त्या कौरवांनी मला मारावं, माझं कल्याण होईल, पण तरी मी निशस्त्रच राहणार आहे, मी शस्त्रसुद्धा हातात घेणार नाही. आपल्याला तेव्हा वाटलं होतं नाही का, काय वेडा आहे अर्जुन, काय मग आता ह्याचं कल्याण होणार, मारल्यावर काय कल्याण आहे? पण खरंच आहे, आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागतात.
कितीतरी दुःख आपल्याला आयुष्यात सहन करावीच लागतात. आणि ही दुःख देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या एका प्रकारे आपल्यावर उपकारच करत असतात. कशा? तर आपल्याला त्या प्रारब्धाच्या भोगातून हळू मुक्ती मिळत असते. आपल्याला दुःख देण्यात, आपल्यावर अन्याय करण्यात त्यांना समाधान मिळतं का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, पण माझा भार हलका होतो. त्यामुळे अशा लोकांनासुद्धा थँक्यूच म्हणायला पाहिजे. अक्रोध जर का आमच्या मनात असेल तर हे नक्कीच आपल्याला करता येईल. आपल्याला अक्रोध कळले. अहिंसा, सत्यम, अक्रोध. पुढचा गुण घ्यायचा. पुढचा आहे त्यागशांती. त्यागशांतिरपैशुनम. त्याग म्हणजे कसला त्याग? कशाचा त्याग करायचा? सगळं सोडून द्यायचं का? काहीच सोडायचं नाही. सोडायचं खरं तर काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा त्याग म्हणजे एखादी वस्तू देऊन टाकणं नाही बरं का. हा त्याग कसा आहे? अंतर्बाह्य त्याग आहे. बाह्य गोष्टीचा तर त्याग करायचा आहे. अनावश्यक गोष्टी टाकून द्यायच्या. अपरिग्रह. आम्ही किती संग्रह केला आहे ना. एवढं लागतं का खरं? एवढं लागतं आपल्याला? संसारातसुद्धा बघा किती तुमच्या माळ्यामध्ये, किती वॉर्डरोब्समध्ये किती वस्तू साठलेल्या आहेत ज्या आपण वर्षानुवर्ष वापरतसुद्धा नाही, पण त्या आम्ही जमवतो. त्याचा त्याग तर करायलाच पाहिजे. अपरिग्रह म्हटलेलं आहे. खरं तर आपल्याला या ओंजळीत मावेल एवढं अन्न पुरतं. एवढंच. करतल भिक्षा तरुतल वासा. बास एवढं पुरेसं आहे. त्यामुळे एकवितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी. काय आहेत त्या? नको मला सगळं, काहीही नको आहे. हे सगळं त्याग केलं आणि जिथे गरजू आहेत तिथे दिलं तर आपला भार तर हलका होतोच. पण तेवढाच त्याग नाही. आम्ही एक वेळ करू शकू, पण आता अंतर्बाह्य त्याग बघणार आहोत. अंतस्त्याग काय आहे? तर आमच्या मनातलं जे पाप आहे, अन्याय आहे, दुराचरण आहे, सुख आहे, आराम आहे, ह्याचा त्याग करायचा. हा तर बाह्य त्याग झाला. सांसारिक वस्तूंचाही त्याग करायचा, कामनांचा त्याग करणं हा अंतस्त्याग म्हटलेला आहे. आणि मग त्यागातून काय प्राप्त होतं? त्यागाचं तर आधी बघणार होतो आणि त्यागातून काय प्राप्त होतं हेही बघणार आहोत बरं का. आणि बघा आता हा सगळ्याचाच त्याग करायचा आहे. अति झोपा काढायच्या नाही आहेत. अति विश्रांती, अति आराम नको. आवश्यक तेवढा आवश्यकच आहे. आपण पाहिलं होतं मागे युक्ताहार विहारस्यमध्ये. पण अति नको. आणि बघा ना, समजा विद्यार्थी आहे, त्याने नुसतंच आळसात वेळ घालवला तर चालेल का? नाही चालणार. सुखार्थी चेत त्यजेत विद्या, विद्यार्थी चेत त्यजेत सुखम. जर विद्या प्राप्त करायची तर थोडा आळसाला आवर घातला पाहिजे. विद्यार्थी चेत, जर विद्यार्थी व्हायचं असेल, त्यजेत सुखम. पण सुखच मिळवायचं असेल तर विद्या नाही मिळणार असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. किंवा आणखीन बघूया बरं का, आपल्याशी संबंधित सात्विक कार्याला तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर काही गोष्टी त्यागाव्याच लागतील. दुपारची वामकुक्षी टाकायलाच पाहिजे. तुम्हाला जर खरंच समाजसेवी संस्थेमध्ये काम करायचे, इतर अगदी अनाथ लोकांसाठी, काही मूकबधीर आहेत, अंध आहेत, काही रोगी आहेत, यांच्यासाठी खरंच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर तुमच्या व्यक्तिगत आरामाचा त्याग करायलाच पाहिजे. आणि मग हा त्याग केल्याशिवाय, आणि बघा ना, एवढ्या सगळ्या आमच्या देशभक्तांनी केवढा त्याग केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर आपल्या संसारावर अक्षरशः पाणी सोडलेलं आहे. त्यांनी पत्नीला म्हणाले होते की कावळा चिमणीचा संसार तर कोणीही करेल, मला देशाचा संसार करायचा आहे, त्यामुळे तू व्यक्तिगत सुखाची माझ्याकडनं अपेक्षाच ठेवू नकोस. आमचे योगी अरविंद पूर्ण विवाह झाला पण पूर्ण संसाराचा त्याग केला आणि देशाचा संसार स्वीकारला आहे आणि राष्ट्रयोगी म्हणून त्यांना मान्यता मिळाली. सगळं जीवन त्या योगाला वाहिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस काय, सगळ्यांनीच व्यक्तिगत सुखाचा त्याग केलेला आहे आणि म्हणून तर ते राष्ट्रकार्यासाठी प्राणपणाने लढलेले आहेत. आणि कुठल्याही उच्च ध्येय जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल तर कशाचा तरी त्याग करावाच लागतो. किंवा अनेक आजकालचं उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक उत्तम शिकलेल्या स्त्रियांनी किंवा मुलींनी असं म्हणूया की संसारासाठी आपल्या करिअरचा सुद्धा त्याग केला आहे, पण त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कुठे ना कुठे त्याचा निश्चितच उपयोग होणार आहे.
त्यामुळे असा हा त्याग आहे. अशा आता त्यामुळे त्याचा पश्चात्ताप नको, मात्र त्याच्याबद्दल हळहळ नको. आपोआप बरोबर योग्य वेळ आली की त्याचंही चीज होणार आहे हे निश्चित. त्यामुळे त्याग ही महत्त्वाचा एक गुण आहे. किंवा आमच्या श्री योगी अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये सुद्धा ARS असं त्याचं एक त्रिसूत्री आहे. 3 घटक आहेत. ए म्हणजे ॲस्पिरेशन, आर म्हणजे रिजेक्शन आणि एस म्हणजे सरेंडर. अभिप्सा, त्याग आणि शरणागती अशी त्रिसूत्री आहे. त्याच्यातही त्याग सांगितला की ह्या मार्गामध्ये जे अनावश्यक जे अडथळे येतील ते बाजूला सारायचे, म्हणजेच त्याचा त्याग करायचा. मग त्याग केल्यानंतर काय प्राप्त होणार आहे? काही मिळणार आहे का नाही आम्हाला? अहो मिळणार ना, निश्चितच मिळणार. ज्याच्या शोधात तुम्ही आहात ते निश्चित मिळणार. आपण तरी नाही, भारतीय नाही, पण परदेशी लोक सगळ्यात त्यांना शोध कशाचा घ्यायचा आहे? तो शांतीचा. आणि आपल्या भगवद्गीतेत तर सांगितलंच आहे, त्यागात शांतिरनंतरम. त्यागातूनच शांतीची प्राप्ती होणार आहे. निश्चितच शांती मिळणार आहे. किंवा आत्ता आमचं मन प्रक्षुब्ध आहे, अशांत आहे, अस्वस्थ आहे. कशामुळे? हे मिळालं आणि हे नाही मिळालं. मला नाही मिळालं. संकल्प आहे, विकल्प आहे, सारखं हे हवं हे नको, हे हवं हे नको चाललं आहे. आणि त्याच्यामुळे अशांती आहे. कितीही आम्हाला तृप्ती कधीच होत नाही. त्या यज्ञामध्ये जितक्या समिधा घालाव्यात तितका तो यज्ञ भडकतच जातो. आमचं तसंच झालं आहे. कामना संपतच नाही आहे, त्याला अंतच राहिलेला नाही आहे. पण एकदा का संकल्प विकल्प सरले की पूर्ण शांती, पूर्ण शांती. कुठली शांती? निर्वाण शांती. अशी शांती निश्चितपणाने मिळणार आहे. आता इथे फक्त बाहेरची शांती अपेक्षित नाही आहे बरं का, की बाहेर अगदी सगळा कुठला आवाज नाही आहे किंवा आम्ही अगदी साऊंड प्रूफ करून घेतली आमची रूम, अशी शांती नाही आहे. आतून शांती पाहिजे, आंतरिक शांती पाहिजे, मनःशांती पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती खळबळ थांबायला पाहिजे. विचार तरंगांचा वेग मंदावला की आपोआप त्या शांतीचा अनुभव येतोच येतो. म्हणजे अंतःकरणामध्ये आता थोडक्यात कन्क्लुजन काय आहे, ही शांती म्हणजे नेमकी काय आहे, अगदी एका वाक्यात सांगते. अंतःकरणामध्ये राग द्वेष जनित चलबिचल न होणं म्हणजे शांती आहे. सरोवरामध्ये सुद्धा शांत सरोवर असतं. अगदी एखाद्या निर्जन ठिकाणी एखादं सुंदर शांत रमणीय सरोवर आहे. तुम्ही खडा टाकलात की तरंग उठले, पण जेव्हा ते तरंग विरून जातात, जेव्हा ते निस्तरंग सरोवर होतं, तेव्हा ते शांत होतं. आणि खरंच आहे, अंतःकरणस्य उपशमः इति शांती. अंतःकरणामध्ये तरंग न उठणे, हे हवं हे नको, या कुठल्या भावनाच नसणं म्हणजे शांती आहे. त्यामुळे ही शांती आपल्याला प्राप्त करायची असेल तर हे जायला पाहिजे. त्यामुळे त्याग शांती. पुढचा गुण काय आहे? एक एक गुण एकेकापेक्षा वरचढ आहे. अपैशुनम. अपैशुनम. पिशुनता म्हणजे क्रौर्य, पिशुनता म्हणजे पशुत्व. आपल्याला जायचं नाही आहे ना पशुत्वाकडनं. आपण पशुत्वाकडनंच मानवत्वाकडे आलेलो आहोत. आता पुन्हा उलटीकडे जायचं नाही. आता पशुत्वाकडनं मानव झालेलं आहेत, आता मानवत्वाकडनं देवत्वाकडे जायचं आहे. खरं तर देव माणूस तरी होऊया. देव होऊया की नाही माहिती नाही, पण देव माणूस तर आपल्याला होता येईल. मग देव माणूस होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर ही पिशुनता टाळायला पाहिजे. पिशुनता खरंच आहे. अतिशय काही लोक इतकी दुष्ट असतात. आणि पिशुनता म्हणजे काय बघा, एखाद्याचे दोष दुसऱ्याला सांगून त्याच्यामध्ये त्याच्याविषयी दुर्भावना निर्माण करणं ही पिशुनता आहे. नको नको, ही पिशुनता नको. आणि म्हणून म्हणलेले अपैशुनम, हे नकोच, या वाटेलाच जायचं नाही आम्हाला. याचा अभाव म्हणजेच अपैशुनम. आणि खरेच आहे, जसजशी तुमचं साधन परिपक्व होत जातं, हळूहळू, सुरुवातीला हे नाही जमणार, पण जसजशी तुमची साधना वाढते, हळूहळू हळूहळू तुम्ही त्या परमेश्वराच्या दिशेने एक एक पाऊल, रोज एक पाऊल, आपण आपलं ठरलंच आहे नाही का, रोज फक्त एक पाऊल टाकायचे त्याच्या दिशेने, कधीतरी पोचूच. मुंगी नाही का, मुंगीसुद्धा पोचू शकते, तर मी का नाही पोचणार? नक्कीच पोचीन. पण रोज अहंकाराचा त्याग करायचे, परमेश्वराच्या आस्तिक्य भावना मनाशी बाळगायचे. आणि मी म्हणजे कोणी? मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अशा भावनेने रोज फक्त एक पाऊल टाकायचे.
आणि एक पाऊल टाकलं तर मुंगी पोचू शकते, आपण निश्चितच पोचणार. त्यामुळे योजनानां सहस्राणी शनैर्गच्छेत पिपीलिका अनिच्छन वैनतेयोपि पदमेकं न गच्छति. किती जाते? पिपीलिका म्हणजे मुंगी किती जाते? योजनानां सहस्राणी, सहस्र योजन मुंगी जाऊ शकते ठरवलं तर. पण गरुडाने जर का ठरवलंच नाही, त्याच्या मनातच नसेल, तर पदम एकम न गच्छती, अनिच्छन त्याची इच्छा नसेल तर वैनतेयोपि म्हणजे गरुडसुद्धा पदम एकम न गच्छती, एक पाऊलसुद्धा तो जाणार नाही. आपल्याला नाही तसं करायचं. आपल्याला अपैशुनम, साधन प्रगत व्हायला पाहिजे. जसं जसं साधन प्रगत होईल तशी दोषदृष्टी कमी होते, द्वेषभावना तर समाप्तच होते. सर्वसामान्य लोकांना जास्त दोष दिसतात, दुसऱ्यातले दोष दिसतात. आपण म्हणतो ना, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. दोष लगेच आम्ही टपलेलंच असतो. नको, दोषदृष्टी नको, द्वेषभावना नको. कुणाला खाली खेचून मला माझी प्रगती नाही करायची. मी प्रगती करणारच आहे, पण मी माझी प्रगती करणार आहे. मी काल होते त्याच्यापेक्षा वर जाणार आहे, पण ह्याला त्याला खाली खेचून मला प्रगती करायची नाही. हीच अपैशुनता आहे. मग हळूहळू ही म्हणजे अपैशुनता प्राप्त झाली की सद्भाव प्राप्त होतो. म्हणजे बघा, भक्तिमार्गात आता 3 मार्ग आपण पाहतोय ना. भक्तिमार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे आणि कर्ममार्ग आहे. भक्तिमार्गाचा साधक असतो त्याला सगळीकडे तोच परमेश्वर दिसतो. देह विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, सगळीकडे त्या पांडुरंगाचं दर्शन होतं. कुणाला? भक्तिमार्ग साधकाला. ज्ञानमार्गाला फक्त स्वरूपाचं दर्शन होतं. सगळीकडे मीच भरून राहिलेलं आहे. स्वरूप, माझं स्वरूप आणि ते स्वरूप एकच आहे, हे ज्ञानमार्गी म्हणतो. आणि कर्ममार्गी काय म्हणतो? कर्ममार्गाला फक्त सेव्य, आराध्य देवताचं दर्शन घडत असतं. त्यामुळे ह्या तिन्ही मार्गाने जरी गेलात तरी वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं निश्चितच आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे हे अपैशुनम आपल्याला जास्तीत जास्त प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा ना, अगदी त्याच्यासाठी एक आईचं उदाहरण घेऊया. एखादं मूल वेडं बागडं असतं, काही कशाने अपंग असतं, पंगू असतं, काही एखादा अवयव, काही बुद्धी कमी असली तरीसुद्धा आई काय करते? आई त्या मुलाचं न्यून दूर करून त्याला नटवते, सजवते. कसा काळा बेंद्रा असला तरी आईला तो गोडच वाटतो आणि मग ती त्याला पावडर लावते, हे सगळं करून त्याला नटवते. मग आपल्यालासुद्धा ही सगळी आपली भावंडच आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत. सगळी माझीच भावंडच आहेत. किंवा याहीपेक्षा व्यापक व्याख्या करायची झाली तर एकाच शरीराचे हे अवयव आहेत. माझ्या ह्या हाताला लागलं म्हणून हा हात त्याला हिडीस नाही करत, उलट सांभाळून घेतो ना. आपल्या डोळ्यात कचरा गेला तर हात असं म्हणत नाही, बघेल तो डोळ्याचा डोळा, मी कशाला जाऊ, पण हात चोळतो, आणखी रुमालाची घडी ठेवतो. किंवा अशा काही गोष्टी जसं आपण आपल्याच अवयवांच्या बाबतीत करतो तसं समाजाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे? मग हे केलं तर अपैशुनम आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे. झालं? अपैशुनम, अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम. एवढी एक ओळ झाली पुढच्या श्लोकाची. पुढची ओळीत काय म्हणलेलं आहे? दया. कुणावर दया? कशी दया? तर समस्त भूतमात्रांवर दया करणं म्हणजे त्यांच्याशी समवेदना, त्यांची वेदना जाणून घेणं ही दया आहे खरं म्हटलं तर. आणि दया कुणी करायची? तर समर्थ व्यक्तीने दया करायची असते असमर्थावर. ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्याकडे नाही त्या आहेवाल्याने नाही आहेरेकडनं नाहीरेकडे दया करायची असते. हे जर खरंच दया करता आली तर ही दया भूतेष्व लोलुप्त्वम असं म्हटलेलं आहे. आता आणखीन बघूया. दुसऱ्याचे दुःख निवारण करण्याची अनिवार्य इच्छा म्हणजे दया. काही नडलं आहे का? खरं तर नडलेलं नसतं, पण दुसरे दुःखी आहेत हे बघून अस्वस्थ होणं आणि माझ्या परीने मला कसं त्यांचं दुःख दूर करता येईल अशी आतून भावना वाटणं हीच खरी दया आहे. मनुष्याची अनिवार्य किंवा आंतरिक दुःख जी आहेत
ती प्रेम आणि जिव्हाळ्याने कमी होतात. बघा, ही खरीच गोष्ट आहे. ही आपल्या सर्वांना करता येण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्याला काहीतरी अंतरामध्ये सळणारं एक दुःख असतं. आपल्याला त्यांच्यावर दया करायची म्हणून त्यांना काही पैसे द्यायचे नाही, त्यांना वस्तू द्यायच्या नाही, त्यांना काही प्रवास करायचा नाही, काही नाही. फक्त त्यांची दुःख ऐकून घेणं ही सुद्धा एक दयेचाच एक भाग आहे. वृद्धाश्रमातले लोक, त्यांना बाकी काही नको असतं, फक्त त्यांची दुःख ऐकून घ्या. त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत ती ऐकून घेणं ही सुद्धा एक प्रकारची दयाच आहे. एवढी तर करायलाच पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, ते पाहिलं होतं. सर्वभूतहिते रताः, अशी ही दया साधता यायला पाहिजेच. प्रत्येकाला साधता यायलाच पाहिजे. एवढी करायची का मग? आणि कुणावर? दयाभूतेषु. आणि पुढे म्हटलेलं आहे अलोलुप्त्वम. अलोलुप्त्वम, लोलुप म्हणजे वासना, मिळवण्याचं, कामवासना, भोगवासना, भोग भोगण्याची वासना म्हणजे लोलुपता आहे. आणि बघा, जेव्हा ही लोलुपता काही मनाच्या सारखी मनात असते असं नाही आहे, सारखी मनात नसते. जेव्हा इंद्रियांचा त्या विषयांशी सन्निकर्ष होतो, लक्षात घ्या, थोडी टेक्निकल भाषा आहे, परिभाषा आहे. जेव्हा इंद्रियांचा त्या विषयांशी सन्निकर्ष होतो, तेव्हा जी मनात उत्पन्न होते, तेव्हा इंद्रियामध्ये जी अस्वस्थता, व्याकुळता, चलबिचल निर्माण होते, त्याला लोलुप्त्व म्हटलेलं आहे. डोळ्याला एखादा विषय आवडला, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादा पदार्थ, एखादी गाडी, एखादी साडी आवडली की लोलुपता निर्माण होते. हे मला हवं, हे मला हवंच. ही लोलुपता निर्माण न होणं हे अलोलुप्त्वम आहे. आणि इच्छा होणं हे अगदीच काही चुकीचं नाही आहे. एखाद्या सुंदर गोष्टीची, एखादं काही समजा पर्स आहे, एखादं काही अलंकार आहे, आवडणं अगदी साहजिक, कारण सौंदर्यदृष्टी आहे ना आपल्याकडे. एखादी वस्तू आवडणं चुकीचं नाही, ती हवीशी वाटणं हेही चुकीचं नाही आहे. पण ती मला हवी, मलाच हवी आणि नाही मिळाली तर संताप, हे चुकीचं आहे. आणि त्याच्या मागची सुद्धा, किंवा 1 मिळाली, 2 मिळाल्या, 4 मिळाल्या, 10 मिळाल्या तरी आहेच, सुरूच आहे. त्याला म्हटलेलं आहे ग्रीड, त्याला म्हटलेलं आहे वखवख. ती चुकीची आहे. हवंसं वाटणं इतकंसं चुकीचं नाही आहे. हवंसं आपल्यालाही वाटतं, सर्वांनाच वाटतं. एखादी वस्तू हवीशी वाटणं हे अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पण त्याच्याबद्दल वखवख वाटणं हे मात्र सर्वथा अमान्य आहे, सर्वथा त्याज्यच आहे, असंही आपल्याला म्हणायलाच लागेल. आता अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्व लोलुप्त्वम, एवढं इथपर्यंत आलो आहे आपण. आता 3 गुण राहिलेत ह्या श्लोकातले, मार्दवम, ह्रीही आणि चापलम, अचापलम. मार्दव म्हणजे काय? मार्दव याचा मूळ शब्द आहे मृदू, आणि मृदू शब्दापासून 2 शब्द बनतात, मृदुता आणि मार्दव. मार्दव म्हणजे स्वाभाविक कोमलता. लहान बाळांची त्वचा कशी असते? अतिशय कोमल आहे, अतिशय कोमल, हातसुद्धा लावावा का नाही इतकी कोमल आहे. स्वाभाविक कोमलता हे मार्दव आहे, मृदुता आहे. आणि बघा, हे मार्दव हे तर झालं शरीराचं किंवा वस्तूचं, पण अंतःकरणात इतकं मार्दव पाहिजे, इतकी मृदुता पाहिजे की ज्यांनी आपल्याला दुःख दिलं आहे अशा शत्रूविषयीसुद्धा कठोर भाव नसणं हे मार्दव आहे, हे मार्दव आहे. आणि बघा ना, कुणाच्याही म्हणजे कुणाच्याही बद्दल मनामध्ये द्वेषभावना, कठोरता, ह्याचं वाईट व्हावं अशी भावना नसणं, यालाच इथे मृदुता किंवा मार्दव म्हटलेलं आहे. आता सत्पुरुष म्हणा, आमचे गुरु म्हणा, आम्हाला रागवतात की कधी कधी, आम्हाला ते दोष देतात किंवा आम्हाला खडसावतात कधी कधी, पण ते योग्यच आहे, ते एका प्रमाणात योग्यच आहे. पण त्यांच्या वाणीत जरी कठोरता आली तरी त्यांचं अंतःकरण कोमलच असतं आणि ते आपल्या हितासाठी रागवतात. म्हणजे अगदीच रागवायचं नाही असं नाही आहे. नाहीतरी क्रोध या गोष्टीचा अनेक, आपण अक्रोध जरी पाहिला असला तरी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे की क्रोध
हा 2 प्रकारचा असतो. म्हणून तर समर्थांनी सांगितलं होतं ना, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. खेदकारी क्रोध नको, असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा लगेचच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एक क्रोध असतो तो खेदकारी असतो, पण दुसरा क्रोध आहे तो हितकारी सुद्धा आहे ना. आई मुलाला रागवते, चुकीचं वर्तन केलं, समजा चोरी केली, खोटं बोलला, तर रागवायलाच पाहिजे आईनी. नाही तर माझा बबड्यान माझा बाळ्या असं करत बसली तर तो पुढे अट्टल चोर होईल. रागवायलाच पाहिजे, कारण तो क्रोध आहे तो हितकारी क्रोध आहे. आणि हे बाळालासुद्धा नंतर कळतं, त्या मुलालासुद्धा कळतं की हे आई रागवली हे योग्यच आहे. म्हणजे त्यालाही खेद होत नाही, तिलाही खेद होत नाही. पण चुकीच्या गोष्टीबद्दल रागवलं की रागवणाऱ्यालासुद्धा खेद होतो आणि ज्याला रागवतं त्यालाही खेद होतो. तो नकोच आहे. त्यामुळे क्रोधावर तर खूप बोलण्यासारखं खरं म्हटलं तर आहे. क्रोध हा खरं म्हटलं तर नैसर्गिकच आहे. एनीवन कॅन बिकम अँग्री, दॅट इज इझी. राग येणं हे अतिशय सोपी गोष्ट आहे सगळ्यात. बट टू बी अँग्री, लक्षात घ्या, आता एक वाक्य बोलते, बट टू बी अँग्री विथ राईट पर्सन, टू द राईट डिग्री, ॲट द राईट टाईम, फॉर द राईट पर्पज अँड इन द राईट वे इज नॉट इझी. रागवायचं असेल तर कसं रागवा? राईट पर्सन. उगीच ह्याचा राग त्याच्यावर काढायचा नाही. वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. ऑफिसमध्ये काहीतरी बाचाबाची झाली म्हणून घरी राग काढू नका, किंवा घरचा राग ऑफिसमध्ये नेऊ नका. टू राईट पर्सन, राईट डिग्री. किती प्रमाणात रागवायचं? क्षुल्लक चुकीला उगीच आकांड तांडव नाही करायचं. राईट डिग्री पाहिजे, राईट टाईम पाहिजे, वेळसुद्धा साधता यायला पाहिजे. रागवायचीसुद्धा वेळ आहे. उगीच 4 चौघात आपल्या पत्नीला वाटेल ते बोलणं हे योग्य नाही आहे. राईट पर्पज, हेतू पण त्याचा योग्य पाहिजे, आणि इन राईट वे, राईट वे, या सगळ्या गोष्टी असतील तर तो क्रोध क्षम्य आहे किंवा योग्य आहे असंही म्हणता येईल. आणि मार्दवामध्ये हेच करायला पाहिजे. म्हणजे राग हा ओठातून असावा, पोटातून नको. ओठाने बोला, तोंडाने बोला तुम्ही, अगदी कडक शब्दामध्ये निर्भत्सनासुद्धा करायला हरकत नाही, पण तो पोटातून नको. अंतःकरण कोमलच असायला हवं. आणि खरंच आहे, त्या क्रोध हा शरीराचं प्राधान्य नाही आहे. आता आर्जव आणि मार्दवमध्ये काय फरक आहे थोडासा बघू बरं का. आपण आर्जव एक शब्द पाहिला होता, आणि मार्दव खरं म्हटलं तर दोन्ही सारखेच आहे. पण आर्जवमध्ये काय आहे? शरीराला प्राधान्य आहे, आणि मार्दवमध्ये अंतःकरणाला प्राधान्य आहे. समजतंय ना? आर्जव आणि मार्दव म्हटलं तर बरेचसे साम्य आहे, पण एक शरीराचं आहे आणि एक अंतःकरणाचं आहे. त्यामुळे मार्दवम, पुढचा गुण काय येतो तर आणखीनच छान आहे. ही कधीच ऐकला नाही ना, री शब्द कधीच ऐकला नाही. री शब्दावरनंच हिंदीतला शब्द आहे हया. हया म्हणजे लाज, संकोच, शरम वाटायलाच पाहिजे. संकोच उगीच लाजायचं नाही आहे, पण कशात लाजायला पाहिजे? जेव्हा तुम्ही शास्त्र मर्यादा, लोकमर्यादा ह्याच्या विरुद्ध आचरण करता तेव्हा त्या वागण्याचा संकोच वाटलाच पाहिजे. चुकीचं वागायचं नाही. वाटेल तसे कपडे घालणं, वाटेल तसं समाजामध्ये वागणं, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या चुकीच्या आहेत. समाजाने काही नियम ठरवलेत आणि त्यालाच धर्म म्हटलेलं आहे. त्यामुळे धर्माविरुद्ध जे आचरण आहे त्याची संकोचच वाटायला पाहिजे. समर्थ तर आमचे म्हणतात, जनी निंद्य ते सर्व सोडवून द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे. निंद्य गोष्टी करूच नका. मला काय होतं, मला कोण विचारणार आहे? आमच्या लोकशाहीमध्ये सगळ्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कसं वागणं, आचरण स्वातंत्र्य आहे, वाणीचं स्वातंत्र्य आहे. म्हणून वाटेल तसं बोलू नका. उगीच शिव्याशाप कुणाला तरी द्यायचे, अश्लील बोलायचे, घाणेरडं बोलायचे, कसेही कपडे घाला, कसंही वागा, कुठेही काय आवाज करा, शिट्ट्या मारा. नाही 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 नाही, हे चालणारच नाही. ही री आहे, ही लाज आहे, ही संकोच आहे. आणि कुठे संकोच टाळायचा आणि कुठे संकोच धरायचा ह्याचंही शास्त्र आहे ना. त्यामुळे ह्या गोष्टीचा संकोच पाळायलाच पाहिजे. चुकीचं, समाज 4 चौघं वाईट म्हणतील असं काहीही वागू नये, काहीही वागता कामा नाही आहे. त्यामुळे जेव्हा साधक आहे ना
तो स्वतःला जेव्हा सेवक समजतो, जिज्ञासू आहे, मी भक्त आहे, तेव्हा वाईट कर्मापासून तो मागे हटतो की मला हे शोभणार नाही बरं का. माझ्या एकूण प्रोफेशनला म्हणा, माझ्या कार्याला म्हणा, असं वाटेल तसं वागणं मला शोभणार नाही. आणि म्हणून तो निंद्य कर्मापासून मागे फिरतो आणि उत्तम योग्य आचरणच करत असतो. बघा किती विचार आहे रीमध्ये हा फार मोठा विचार सांगितलेला आहे. ही री कशी आहे, किंवा ज्याला लज्जा म्हणतात, बॅशफुलनेस. अगदी आणखीन एक शब्द इंग्लिशमधला सांगायचा तर बॅशफुलनेस. शास्त्राने ज्या मर्यादा घालून दिल्यात त्या न ओलांडणं. यद्यपि करणं लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम. लोकांच्या विरुद्ध काही करायची वेळ आली तरी तसं करू नका, अजिबात तसं करू नका. जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, त्या असं म्हटलेलं आहे. किंवा ज्याला आपण अगदी साध्या भाषेत म्हणतो मॉडेस्टी पाळायलाच पाहिजे, अशी ही री आहे. आणि शेवटचा गुण आहे अचापलम. शेवटचा म्हणजे ह्या श्लोकातला शेवटचा. चापलम म्हणजे चंचलता, उतावळेपणा. चंचलता, उतावळेपणा असतो आपल्याला. एक्साइटमेंट, आपल्या आजच्या भाषेत म्हटलं तर एक्साइटमेंट, कधी करीन, कधी जायचं आहे, कधी एवढं नको. अचापलम नको, बरोबर शांत राहा, अचापलम. त्यामुळे उतावळेपणा नसावा. आणि बघा ना, सात्विक मनुष्य असतो तो उगीच एक्साईट होत नाही. एखादं अगदी चांगलं काम करायला सुद्धा एक्साईट होत नाही. तो न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम, असा नाहीच होतो. त्याच्याकडे उतावळेपणा नसतो. तो काय करतो, धैर्यतेने, धीराने, पेशंटली सगळी कामं उत्तम रीतीने करतो. आणि मग अशा वेळेला सगळी योग्य कर्म योग्य वेळेला योग्य प्रकाराने कामं होतात. तिथे कुठेही चलबिचल नाही आहे. आणि त्यामुळे होतं काय तर दीर्घसूत्रतेचा दोष येत नाही. लक्षात घ्या, खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहेत आणि आपल्यासारख्यांना निश्चितच आचरणात आणण्यासारख्या गोष्टी आहेत. अचापलम हा गुण लक्षातच घ्यायला पाहिजे. एखादा पदार्थ करायचा आहे गृहिणींना, पण त्याचं सामानच नाही आहे, 2 गोष्टी आहेत आणि 4 गोष्टी नाही आहेत, तरी पण मी एखादा पदार्थ करायला घेतला, लाडू करायला घेतले, पण साखरच नाही आहे घरात. मग राहिलं ते लाडू, नुसतं भाजून ठेवलं. असल्या काहीतरी गोष्टी होतात. मग घाई नाहीच करायची. घाई तेथे घोटाळा, असं आपण म्हण ऐकलेली आहे लहानपणी. घाई नाही करायची, शांतपणाने, म्हणजे रेंगाळत नाही बरं का. शांतपणा म्हणजे अगदी रटाळपणाने कामं नाही करायची, अतिशय उत्तम करायचे, चटकन करायचे. पण सगळ्याचं साहित्य आहे का, बरोबर योग्य वेळ आहे का, योग्य काळ आहे का, मी आत्ता केपेबल आहे का ते करायला, हे सगळं बघायचं. म्हणजे मग काम चटकन होतं, उत्तम होतं, सगळ्यांना ते आवडतं, आपल्याला क्लेश कमी होतात. ह्याला म्हटलेले अचापलम. आणि एकूणच मी परवाही बोलताना म्हटलं, तप म्हणजे काय, तर तप म्हणजे डिसिप्लिन आहे. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा जर का डिसिप्लिन असेल, एका कामात दुसरं काम बसवलं, एका पाठोपाठ एक कामं करत गेलं तर पटकन कामं होतात. मध्येच गॅप पडली, मध्येच रेंगाळलं, मध्येच काहीतरी कंटाळा केला तर दिवसच्या दिवस कामं होतच नाहीत. पटकन जर का चांगली तत्परतेने आणि सुंदर कामं करायची असेल तर अचापलता हा गुण आपल्यामध्ये हवाच. म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉम्प्टनेस आहे, ॲलर्टनेस आहे आणि परफेक्शन आहे. प्रत्येक काम हे परिपूर्णच झालं पाहिजे जर का हे आपल्याला करायचं असेल. आणि तिथे मनाची चंचलता मोडून गेलेली असते, संशयाची निवृत्ती झालेली असते. आपण अध्यात्मात बघतो ना, संशय हा घात करतो. आणि जिथे निर्धार आहे, किंवा आपण अर्जुनाने म्हटलेलं आहे ना, स्थितोस्मी गत संदेह. त्यामुळे स्थित राहायला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे. स्थितप्रज्ञाचीही लक्षणं पाहिजेत. संशयाची निवृत्ती झालेली असते, मन स्थिर असतं, दृढ असतं. आणि असं जेव्हा मन स्थिर आणि दृढ असतं तेव्हा ते एकाग्र होतं. आणि मग शारीरिक हालचालीसुद्धा थांबतात. आणि उगाच येणं जाणं, उगाच काहीतरी चाळा, शारीरिक चाळा किंवा ह्या बाह्य विषयांकडे झेप घेणं किंवा धाव घेणं हे हळूहळू आपोआप थांबायला लागतं. इतकं जर का ह्या अचापलतेचं श्रेष्ठत्व असेल तर हे आपल्याला गुण आत्मसात निश्चितच करायलाच हवेत ना. हे निश्चितच आत्मसात करायला हवेत. आणि हे आत्मसात करून आपल्याला कुठे पोचायचं आहे खरं म्हटलं तर,
गुण गुण आपण म्हणतो आहे, हे सगळे दैवी संपत्ती ज्याला आपण म्हणतो आहे, ती दैवी संपत्ती तर आम्हाला आत्मसात करायचीच आहे. पण आपला सर्वसाधारण माणसांचा कल कुठे असतो? सर्वसाधारण माणसं बाह्य विषयाला जास्त बोलतात. जरी कितीही सांगितलं असेल की उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, असं जरी झालं असलं तरी आपण सगळे वरच्या रंगालाच फार बोलतो ना. पण वरचं आपल्या कुठे हातात आहे? वरचा रंग, वरचं रूप आमच्या हातातच नव्हतं ना. आम्ही काही मागितलं नव्हतं की असं रूप दे आणि असा रंग दे. आम्ही काळे बेंद्रे कसेही असो, पण आमचं अंतःकरण चांगलं आहे आणि तेवढंच दैवी संपत्तीला आवश्यक आहे, त्यालाच मान आहे तिथे. समर्थ तर आमचे म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. किती सुंदर सांगितलं आहे. रूप आमच्या हातात नाही आहे की अगदी नाक चाफेकळी पाहिजे होतं, डोळे असे अगदी माशासारखे पाहिजे होते, सगळं आम्हाला अगदी पाहिजे होतं, पण नाही ना मिळालं. ठीक आहे ना, काळा रंग मिळाला आहे, काय जे असेल, उंचीच कमी आहे जास्त आहे, काही प्रत्येकाला काहीतरी दोष दिलेच आहेत, पण नाही आम्हाला मिळालं. रूप लावण्य अभ्यास करून नाही मिळणार. थोडं आम्हाला ब्युटिफिकेशन करता येईल, पण अभ्यासाने हे नाही प्राप्त होणार. सहज गुणाशी न चले उपाय, माझ्या हातात काही कला नाही आहे, मला चित्रकला अजिबात काढता येत नाही, मग तेही नाही जमणार. मग काय करायचं? मग बसायचं का? अहो सांगितलं आहे ना, काहीतरी धरावी सोये, काहीतरी तुम्ही अशी अरेंजमेंट करा आगंतुक गुणाची. आगंतुक म्हणजे वाईट अर्थाने नाही बरं का, आगंतुक म्हणजे ॲडिशनल व्हॅल्यू तुम्ही मिळवा. तुम्हाला शक्य आहे, प्राप्त करा, हे नक्कीच शक्य आहे. मग ह्या दैवी गुण हे ॲडिशनलच गुण आहेत. हे काही जन्मजात आहेत आणि काही उत्पादित आहेत. मग हे उत्पादित किंवा पुन्हा पुन्हा सरावानी सवयीने आम्हाला जे काही प्राप्त करता येईल ते निश्चितच प्राप्त करण्याचा, ते ॲक्वायर करण्याचा आम्हाला प्रयत्न करायलाच हवा. आणि म्हणून तर हा खटाटोप आहे. दैवी संपत्ती जाणून घेण्याचा हा खटाटोप कशासाठी आहे? आपल्याला या 26 गुणापैकी 6 तरी गुण यायलाच पाहिजेत अंगामध्ये. 26पैकी 6 तरी आपण ॲक्वायरच करूया. हळूहळू आपोआप परमेश्वरच बघतोय तुमच्याकडे आणि परमेश्वरच म्हणेल की अरे हे चांगलं कार्य करते बरं का. आणि म्हणून तोच आपल्याला भेटाईल. आपल्याला त्याच्याकडे भेटायला जाण्याची गरजसुद्धा उरणार नाही, कारण तो वेगळीकडे नाहीच आहे मुळी, तो तुमच्याच अंतःकरणात आहे. अशा भगवंताला भेटायचं असेल तर ह्या दैवी गुणांचं निदान वाचन, निदान पठण, निदान आत्मसात हळूहळू करत 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 आपल्याला हे 26 गुण आत्मसात करायचे आहेत. आणि म्हणून तर आपण हा एकच श्लोक आज पाहिला, 1 तासभर लागला, पण असू दे, आपल्याला कुठे घाई आहे, त्यामुळे हळूहळू जाणार आहोत. 1 तासात 1 श्लोक झाला तरी ठीक आहे. आज आहे एवढा एकच श्लोक म्हणते, प्रार्थना म्हणते आणि मग समारोप करूया. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः.
देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.